नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं घोटी टोलनाका परिसरामध्ये मोठी कारवाई करत अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला। या कारवाईमध्ये एकूण 27,50,920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। महाराष्ट्र शासनानं गुटखा आणि पान मसाल्यांसारख्या पदार्थांच्या विक्री, साठवणूक, उत्पादन आणि वाहतुकीवर बंदी घातली आहे, कारण हे मानवी आरोग्यास हानिकारक आहे। तरी सुद्धा काही लोक मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती। आज दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर घोटी टोलनाका परिसरामध्ये संशयास्पद हालचाली असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली। त्यांनी त्वरित पथकासह छापा टाकला आणि एक टाटा ट्रक थांबवला। या ट्रकच्या तपासणीमध्ये वाराणसी, आशिक आणि शुद्ध प्लस सिल्वर नावाच्या ब्रँडच्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू आढळला। अवैध गुटख्याची वाहतूक करत असलेल्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपींची नावे हसन अली हुसेन वय वर्ष 25, मेहताब इब्रार अली वय वर्ष 22, राहणार उत्तर प्रदेश अशी आहेत। या आरोपींनी अवैधपणे महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचं स्पष्ट झालंय। या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत 27,50,920 रुपये असून यामध्ये 7,50,920 रुपयांचा गुटखा आणि उर्वरित किंमत ट्रकची आहे। घोटी पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि त्यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांतर्गत कारवाई सुरू आहे। या कारवाईचं नेतृत्व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली झालंय। या मोहिमेमध्ये पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार प्रकाश कासार, विनोद टिळे, प्रदीप बहिराम, हेमंत गिलबिले यांचा सहभाग होता। पोलीस प्रशासनानं यापुढेही गुटख्याविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले। नाशिक मेट्रो न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।